नमस्कार, मी कविता. तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रविवार स्पेशल झटपट काहीतरी बनवून तयार होणारी, अगदी पचायला हलकी असणारी ताकाची कढी या ठिकाणी कशा पद्धतीने बनवायची ते पाहत आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये 1.5 चमचा जिरं छान असं फुलून द्यायचं. अगदी कोणतीही भाजी असू द्या, फोडणी कशा पद्धतीची देतात त्यावर त्या भाजीची चव अवलंबून असते. त्यानंतर यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं छान असं फुलल्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला होता, तो ठेचा या ठिकाणी टाकायचा. गॅस पूर्णपणे कमीच करायचा. तेल अगोदर छान असं गरम केलं की लगेचच गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. आता या ठिकाणी ताजी फ्रेश पालेदार कोथिंबीर होती. गावरान कोथिंबीर असेल तर त्या कोथिंबीरीचा वास देखील छान असा लागतो. त्यानंतर टाकूया या ठिकाणी कढीपत्त्याची 8 ते 10 पाने. सर्व जिन्नस छान अशा आपल्या तळून होत आलेले आहे. गॅस कमीच ठेवायचा. तोपर्यंत आपण बेसन पीठ छान असं मिक्स करून घेणार. पोहे खाण्याचा साधारणतः 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे. थोडेसे 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहे. त्यानंतर तुम्ही पाणी टाकून हवं तर हे मिक्सरला हलकंसं फिरवून घेऊ शकता, परंतु मी या ठिकाणी ताक टाकूनच हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. हे पहा, मिक्सरला छान असं दळून झालेलं आहे. शेंगदाणे या ठिकाणी पूर्ण बारीक करायचे आणि हलकेसे ठोसर शेंगदाणे ठेवायचे. आणि हो, शेंगदाणे घेताना भाजलेलेच शेंगदाणे मी घेतलेले होते. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपण हे मिश्रण यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही हवं तर बेसन पीठ हाताने मिक्स करून देखील ते टाकू शकता. त्यानंतर यामध्ये टाकूया पाणी. त्यानंतर यामध्ये टाकायची थोडीशी हळद खूप जास्तही टाकायची नाही. त्यानंतर यामध्ये टाकायचं ताक. आता या ठिकाणी ताजं फ्रेश 1 दिवस अगोदर केलेलं हे ताक होतं, त्यामुळे खूप जास्तही आंबट ताक नाही. त्यामुळे या ठिकाणी साधारणतः 5 ते 6 चमचे ताकाचा वापर मी केलेला आहे. हवं तर तुम्ही ताक आणि बेसन पीठ एका पातेल्यामध्ये मिक्स करून घेतलं, त्यानंतर तुम्ही यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्या कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यानुसार यामध्ये पाण्याचा वगैरे वापर करायचा. त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. साधारणतः पोहे खाण्याचा 1 चमचा भरून पूर्ण मीठ टाकायचं. छान असं मिक्स करायचं. त्यानंतर गॅस करूया मध्यम आणि मध्यम आचेवर कढी छान अशी शिजवून घ्यायची. थोडीशी आंबट गोड कढी चवीला छान अशी लागते, त्यामुळे सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत गूळ. आणि कढीला रंग पाहू शकता, खूप सुंदर असा आलेला आहे. गूळ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा छान अशी शिजवून घेतली आणि गरमागरम कढी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही भातासोबत सर्व करू शकता किंवा या ठिकाणी भाकरीसोबत देखील ही कढी तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन